एका राज्यात एक व्यापारी धान्य विकायचा. तो ते धान्य 5 रुपये किलोने विकायचा. पण त्याला त्या धान्यात काहीही नफा मिळत नसायचा. मग तो विचार करतो, की मला आता हे धान्य 10 रुपये किलोने विकावं लागेल. त्यासाठी तर मला आता राजाची परवानगी असायला हवी. मग तो राजदरबारात राजांना सांगतो, की महाराज मला 5 रुपये किलोने धान्य विकणं अजिबात परवडत नाही. मला ते धान्य 10 रुपये किलोने विकायचं आहे. तर राजा त्याला सांगतो, की तू तुझं धान्य 30 रुपये किलोने विकायचं. व्यापारी चकित होतो आणि म्हणतो, महाराज जर मी केलं तर पूर्ण राज्यात हाहाकार माजेल. राजा म्हणतो, तू त्याची चिंता करू नकोस. मी ते सर्व काही बघून घेईल. व्यापारी जातो आणि 30 रुपये किलोने धान्य विकायला सुरुवात करतो. आणि खरोखरच राज्यात हाहाकार माजतो. सर्व जनता राजदरबारात हजर होते, राजाकडे न्याय मागायला आणि त्या व्यापाऱ्याची तक्रार करायला. राजा सर्व जनतेचं ऐकून घेतो आणि ताबडतोब व्यापाऱ्याला राजदरबारात हजर होण्याचे आदेश पाठवतो. व्यापारी हजर होतो. राजा त्याच्यावर ओरडतो, की तू माझ्या राज्यात तुझी मनमानी कशी काय करू शकतोस? 5 रुपये किलोचं धान्य तू 30 रुपयांनी कसं काय विकू शकतोस? आणि तुला जर माझ्या राज्यात राहायचं असेल तर उद्यापासून तू हे धान्य 15 रुपये किलोनी विकायचंस. असं ऐकताच सर्व जनता खुश होते. राजाची जय जयकार केली जाते. बघितलं मित्रांनो, या ठिकाणी राजाही खुश, व्यापारीही खुश आणि जनता तर त्याहूनही खुश. अशा पद्धतीनं मग महागाई वाढवली जाते आणि तरीही पण सर्व जनता त्यात खुश होऊन जातो.